संपूर्ण राज्याचं लक्ष वेधून राहिलेल्या सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपचे विद्यमान खासदार संजय काका पाटील यांची हॅट्रिक पूर्ण होणार की हे हॅट्रिक वसंतदादाचे नातू विशाल पाटील अथवा डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील ही हॅट्रिक तोडून आपण विजय मिळवणार याकडे सांगलीबरोबरच सगळ्या राज्याचं लक्ष लागून राहिलेलं आहे. या चुरशीच्या लढतीचा तिन्ही उमेदवार अतिशय चिवटपणे प्रचार करत आहेत आणि हा प्रचार करताना नेते आणि कार्यकर्त्यांना जवळजवळ 40°+C तापमानामध्ये आपापली प्रचार यंत्रणा त्या ठिकाणी राबवावी लागत आहे. या 2024च्या सांगली लोकसभा मतदारसंघामधनं एकूण 20 उमेदवार रिंगणामध्ये आहेत, पण त्यातले प्रमुख स्पर्धक जे आहेत ते भारतीय जनता पक्षाचे संजय काका पाटील, त्यानंतर महाविकास आघाडीतून बंडखोरी केलेले विशाल प्रकाशबापू पाटील हे स्वतंत्रपणे लढत आहेत आणि महाविकास आघाडीचे म्हणजे उद्धव ठाकरे शिवसेना गटाचे पैलवान चंद्रहार सुभाष पाटील ह्या 3 उमेदवारांच्या बरोबरच ओबीसी बहुजन पार्टी या पक्षामार्फत पूर्वी एक वेळा आमदार राहिलेले प्रकाश शिवाजीराव शेंडगे हे रिंगणामध्ये आहेत. त्याचबरोबर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महेश यशवंत खराडे हेही या ठिकाणी उमेदवार आहेत. अन्य उमेदवारांमध्ये टिप्पू पडवेगार, आनंदा नलगे, पांडुरंग भोसले, सतीश कदम असे एकूण या सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये 20 उमेदवार रिंगणामध्ये आहेत. आता ह्यातल्या प्रमुख उमेदवारांना उमेदवारी अर्ज माघारीनंतर प्रचाराचा कालावधी पुरा असला तरी स्पर्धेतले प्रमुख उमेदवार आहेत ते फार आधीपासूनच मतदारांच्या संपर्कामध्ये आहेत. त्यापैकी भारतीय जनता पक्षाचे संजय काका पाटील यांना तिसऱ्यांदा उमेदवारी मिळवताना तशी पक्षांतर्गत पृथ्वीराज देशमुख, गोपीचंद पडळकर अशा काही नावांची स्पर्धा देखील होती, पण या स्पर्धेवरती मात करून त्यांची उमेदवारी फार आधीपासून घोषित झाल्यामुळे त्यांनी आपल्या प्रचाराला अगोदरच सुरुवात केली होती. दुसरे उमेदवार आहेत वसंतदादांचे नातू विशाल प्रकाशबापू पाटील. यांना मात्र उमेदवारीसाठी तीव्र अशा प्रकारचा संघर्ष करावा लागला काँग्रेस पक्षांतर्गत. काँग्रेस पक्षाचं जाळं असल्यामुळे आणि काँग्रेसचे बहुतेक सगळे नेते म्हणजे विश्वजित कदम, पृथ्वीराज पाटील, जयश्रीताई पाटील, आमदार विक्रम सावंत हे सगळे एकत्र असल्यामुळे आपल्याला महाविकास आघाडीची उमेदवारी मिळेल असं विशाल पाटलांना वाटत होतं. पण या ठिकाणी 8 दिवसापूर्वी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेल्या पैलवान चंद्रहार पाटील यांची उमेदवारी विकास आघाडीकडं जाहीर करण्यात आली. या निमित्तानं जिल्हाभर वातावरण निर्मितीमध्ये काँग्रेसच्या नेत्यांच्यामध्ये असा समज आहे की या उमेदवारी न मिळू देण्यापाठीमागं कुठलं तरी एक षडयंत्र आहे. आता हे जे षडयंत्र आहे या षडयंत्राचे सूत्रधार हे आमदार जयंत पाटील आहेत असा थेट आरोप जतचे माजी आमदार विलासराव जगताप यांनी केलेला आहे. तर हा जो आरोप आहे की जयंत पाटील या ठिकाणी सूत्रधार आहेत, या बाबतीत आमदार जयंत पाटलांनी वारंवार खुलासा केलेला आहे की सांगलीमध्ये राष्ट्रवादीनं जागा मागितलेली नव्हती आणि सांगलीमध्ये पैलवान चंद्रहार पाटील यांची उमेदवारी करण्यापाठीमागे जाहीर करण्यापाठीमागे उद्धव ठाकरे यांचाच आग्रह होता. त्यामुळे आपण या षडयंत्राचा भाग नाही किंवा विशाल पाटलांना ही उमेदवारी मिळू नये असा आपण प्रयत्न केलेला नाही असा खुलासा वारंवार जयंत पाटील यांना करावा लागत आहे. तर प्रकाश शिवाजीराव शेंडगे यांना पूर्वी प्रकाश आंबेडकरांनी पाठिंबा दिला होता, पण नंतर तो विशाल पाटलांना दिला. आणि पैलवान चंद्रकांत सुभाष पाटील हे तर अगोदर कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण घेतलेली शिबिरं आणि मतदारसंघात राबवलेला संपर्क याच्या जोरावरती निवडणूक लढवायला इच्छुक होते. सार्वजनिक जीवनामध्ये ते पूर्वी जिल्हा परिषदेवरती निवडून आलेले होते
त्यामुळे त्याने अगोदर प्रकाश आंबेडकरांशी संपर्क साधला आणि शेवटी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षामध्ये प्रवेश करून हे महाविकास आघाडीची उमेदवारी त्यांनी पटकावली. आता या प्रकारच्या हे तिन्ही प्रमुख उमेदवार जे आहेत ते आपण निवडणूक लढवणार हे गृहीत धरून असल्यामुळे त्यांनी बऱ्यापैकी प्रचाराची यंत्रणा ही सुरुवातीपासूनच तशी मतदारसंघामध्ये राबवलेली आहे. आता ह्या लढतीतल्या 3 प्रमुख उमेदवारांची बलस्थानं जर आपण बघायला गेलं, कागदोपत्री म्हणतो मी, तर या सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण 6 विधानसभेचे मतदारसंघ आहेत. त्यापैकी मिरजेतून पालकमंत्री सुरेश खाडे, सांगलीतून भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ ह्यांची ताकद नैसर्गिकरित्या संजय काकांच्या बाजूनं आहे. त्यानंतर पलूस कडेगावचे आमदार जे आहेत विश्वजित कदम आणि जतचे आमदार विक्रम सावंत काँग्रेस यांनी हे तिकीट मिळालं नाही काँग्रेसला म्हणून तसे नाराज आहेत, पण त्यांनी आघाडी धर्म पाळत व्यासपीठावरती चंद्रकांत पाटलांच्या जाणं पसंत केलेलं आहे. अर्थात बऱ्याच ठिकाणी नेते व्यासपीठावरती आणि कार्यकर्ते हे विशाल पाटलांच्या प्रचारामध्ये असं या मतदारसंघामध्ये सार्वत्रिक चित्र आहे. खानापूरच्या अनिल बाबरांचं निधन झालं आहे, पण त्यांचे चिरंजीव सुहास बाबर आणि अजितदादा गटाचे वैभव पवार या दोन्ही उमेदवारांनी ह्या दोन्ही एकेकाच्या स्पर्धक सहकार्याने संजय काकांची साथ द्यायचा निर्णय घेतलेला आहे. तासगावला कवठेमंकाळचे सुमनताई पाटील आणि रोहित पाटील हे चंद्रकांत पाटलांच्या प्रचारामध्ये व्यस्त राहतील असं वरची कागदोपत्री चित्र आहे. तेव्हा ह्या सगळ्या प्रकारामध्ये कागदावरती आमदारांचं संख्याबळ कसंही दिसत असलं तरी षडयंत्राचे जे परस्परांचे वरती केले जाणारे आरोप आहेत, षडयंत्राचे परस्परावरती केले जाणारे आरोप आहेत, त्याचा जिल्ह्याच्या राजकारणावरती दूरगामी अशा प्रकारचा परिणाम होणार आहे यामध्ये काही शंका नाही. आता हे जे 3 प्रमुख उमेदवार आहेत त्यामध्ये संजय काका पाटील यांच्या बाजूनं प्रचाराच्या मुद्द्यामध्ये त्यांनी सिंचन योजनांच्या बाबतीमध्ये केलेली कामगिरी किंबहुना जलपुरुष असं त्यांचं प्रोजेक्शन करायचा प्रयत्न सुरू आहे आणि डबल इंजिन सरकारचा सिद्धांत आहे. राज्यात आम्ही, केंद्रात आम्ही विकास गतिमान केला, त्यामुळे विकसित सांगली मतदारसंघासाठी पाणीदार खासदार म्हणून आपण उपयोगी पडू अशा प्रकारचा सूर संजय काका पाटील यांच्या समर्थकांच्या प्रचारामध्ये आहे. तर विशाल पाटलांना आपल्यावरती अन्याय झाला अशा प्रकारचं नॅरेटिव्ह तयार करण्यामध्ये यश आलेलं आहे. म्हणजे त्यांनी परदेशी शिक्षण शिष्यवृत्तीसाठी माझा शब्द किंवा महापूर आणि कोरोना काळामध्ये आपण केलेलं काम, वारं फिरलंय आमचं ठरलंय अशा प्रकारच्या घोषणा आणि खास करून तरुणाईमध्ये मिळणारा प्रतिसाद आणि काँग्रेसची त्यांना 100% होणारी छुपी मदत यामुळे विशाल पाटील यांना अशी खात्री वाटते की यावेळी स्पर्धकांना आपण चकित करू आणि विजयी होऊ. तर चंद्रकांत पाटील हे राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या मतीवरती प्रामुख्यानं अवलंबून आहेत, पण त्यांनी हे चिवटपणे सगळीकडे मतदारांशी संपर्क साधायला सुरुवात केलेली आहे आणि या संपर्कामधनं आपल्याला यश मिळेल असं त्यांना वाटतं. अर्थात हे प्रत्येक उमेदवाराच्या बाबतीमध्ये काही अडचणी आहेत. पूर्वी भास्कर भोळे म्हणून एक राज्यशास्त्राचे अभ्यासक आहेत, त्यांनी असं मत मांडलेलं होतं की या देशामध्ये कुठल्याही पक्षाचं काँग्रेसीकरण झाल्याशिवाय तो पक्ष सत्तेत येत नाही. त्यामुळे आता भारतीय जनता पक्ष हा सुद्धा काही पूर्वीसारखा, म्हणजे अटल बिहारी वाजपेयीने मुंबईच्या अधिवेशनामध्ये भाषण करताना असं सांगितलेलं होतं की अंधेरा हटेगा, सूरज निकलेगा, कमल फुलेगा. तेव्हा अशा प्रकारच्या ध्येयवादी वातावरण आता इथंही राहिलेलं नाही. त्यामुळे स्पर्धकांची मोडतोड करणं, फोडाफोडी करणं हे प्रकार हे भाजपमध्येही आहेत. म्हणजे भाजपचंही काँग्रेसीकरण किंवा बऱ्याच ठिकाणी भाजप ही काँग्रेस मुक्त करायला निघाली होती, ती काँग्रेसयुक्त भाजप असं त्याचं स्वरूप आहे. आणि काही नेत्यांनी म्हणजे काँग्रेसचा गुण लागल्यामुळे असेल म्हणा की पूर्वी जे संजय काकांचा प्रचार करत होते असे
विलासराव जगताप किंवा कवठेमंकाळचे अजितराव घोरपडे हे उघडपणे एक विशाल पाटलांच्या बाजूनं आणि संजय काकांच्या विरोधामध्ये निवडणूक प्रचारामध्ये उतरलेले आहेत। तेव्हा या वेगवेगळ्या घडामोडी, आता राजकारणात कुणी कायमचा मित्र नसतो आणि कुणी कायमचा एकमेकाचा शत्रू नसतो। या भूमिकेनुसार गेल्या वेळेला संजय काकांच्या विरोधामध्ये निवडणूक लढवून 3ऱ्या क्रमांकाची मतं घेतलेले गोपीचंद पडळकर हे आता संजय काकांच्या प्रचारामध्ये आघाडीवरती आहेत। शिवाय भाजपचं टीमवर्क देखील चांगलं आहे। तेव्हा हे पण आता अडचण काय आहे ह्या मतदारसंघामध्ये की राजकारणामध्ये कुणी कुणाचा कायमचा मित्र नसतो, राजकारणामध्ये कुणी कुणाचा कायमचा शत्रू नसतो। पण राजकारणामध्ये मित्र म्हणून बरोबर असलेला तरी बरोबर आहे राहील किंवा असेल याच्या अलीकडच्या काळामध्ये खात्री देता येत नाही। अशा चमत्कारिक अवस्थेला आपल्या राज्यातलं, देशातलं आणि सगळीकडचंच राजकारण हे निर्माण झालेलं आहे। अर्थात हा जो वारंवार शब्द वापरला जातो की षडयंत्र आहे, षडयंत्र आहे, तेव्हा हे षडयंत्र म्हणजे काय तर षडयंत्र या शब्दाला 6 अर्थछटा आहेत। षडयंत्र म्हणजे जाळणं, षडयंत्र म्हणजे मारण म्हणजे अस्तित्व संपवणं, उच्चाटन करणं, मोहन म्हणजे मोहित करणे, स्तंभन म्हणजे जड बनवणे आणि विध्वंसन म्हणजे नाश करणे। त्याला पर्यायी शब्द कॉन्स्पिरसी असाही आहे। कॉन्स्पिरसी म्हणजे इट इज द सिक्रेट प्लॅनिंग बाय अ ग्रुप ऑफ पीपल टू डू समथिंग रॉंग ऑर इलिगल, किंवा अगदी सोप्या शब्दामध्ये कारस्थान किंवा गुप्त मसलत असं म्हणता येईल। तेव्हा या मतदारसंघामध्ये ह्या षडयंत्राची सातत्यानं चर्चा होते आहे की षडयंत्राला जबाबदार कोण आहे। काँग्रेसच्या नेत्यांनी व्यासपीठावरती थेट कुणाचं नाव घेतलेलं नाही, पण षडयंत्र करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध आपण भावी काळात संघर्ष करू असं विश्वजित कदमांनी थेट या ठिकाणी सांगितलेलं आहे। तेव्हा या षडयंत्राला धडा शिकवण्याच्या प्रक्रियेमध्ये पुढची प्रक्रिया काय होईल हे पाहणं महत्त्वाचं आहे। अर्थात लोकसभेच्या निवडणुकीनंतर नजीकच्या येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि विधानसभेच्या निवडणुका यावरती सगळीकडेच परिणाम होतच असतो, पण खास करून सांगली लोकसभा मतदारसंघातल्या निवडणुकीचा निकाल जो आहे यानंतर जिल्हाभर काम करणारे 3 गट प्रामुख्यानं पुढे येतील। त्यामध्ये भाजप सेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी, म्हणजे मगाशी मी सांगता राहिलो की या सांगली मिरज या महानगरपालिका कार्यक्षेत्रामधल्या बऱ्याच नगरसेवकांनी विशाल पाटलांना अपक्षाऐवजी सर्वपक्षीय उमेदवार बनवलेला आहे असंही चित्र तिथं आहे। तेव्हा ह्या निवडणुकीनंतर जिल्हाभर जे चित्र होणार आहे, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, मार्केट कमिटी, बँका, नगरपालिका, इथे प्रामुख्यानं 3 गट कार्यरत राहतील। एक म्हणजे आपली ताकद वाढवण्यामध्ये इच्छुक असलेला भारतीय जनता पक्ष, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवारांच्या नेतृत्वाखालची राष्ट्रवादी, हा एक गट जिल्हाभर कार्यरत राहील। त्याचबरोबर शरद पवारांच्या गटाच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, मानसिंगराव नाईक, अरुण लाड आणि आराराबांचे चिरंजीव रोहित पाटील असा एक ग्रुप राजकारणामध्ये सक्रिय राहील। आणि काँग्रेसचे नेते विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली विशाल पाटील, प्रतीक पाटील, जयश्री पाटील, पृथ्वीराज पाटील, आमदार विक्रम सावंत या काँग्रेस जनांचा एक गट हा प्रामुख्यानं विश्वजित कदमांना नेता मानून संघर्षामध्ये उतरेल। त्यामुळे या सांगली लोकसभा मतदारसंघाचा निकाल हा तर चुरशीचा आहेच, अटीतटीची लढत तर सुरू आहेच, पण या सांगली लोकसभा मतदारसंघातल्या निवडणुकीनंतर मी आत्ता सांगितल्याप्रमाणे भाजप सेना राष्ट्रवादी विरुद्ध शरद पवारांची राष्ट्रवादी विरुद्ध काँग्रेस अशा तिरंगी संघर्षाची भविष्यकाळात हमी देणारी ही निवडणूक ठरेल यात शंका नाही।